महाराष्ट्र लोकसेवा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट हे महिला व बाल विकास मंत्रालयाने नवीन GR जो की 18 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थी महिलेला आपले KYC अपडेट करणे गरजेचं झालेलं आहे. या GR नुसार ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना eKYC तेही आधारच्या माध्यमातून करण्याची या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसार आपण बघू शकता जे परिपत्रक आहे त्यामध्ये मेन्शन केल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी जे नमूद केलं आहे हे आधार ऑथेंटिकेशन करण्यात येणार आहे. त्यानुसार आपण या योजनेच्या यांची वेब पोर्टल आहे ladkibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर eKYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार जे लाभार्थी आहेत त्यांना eKYC हे करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची जे आहे प्रत्येक चालू वर्षामध्ये म्हणजे चालू आर्थिक वर्षात दिनांक 2 महिन्याच्या आत आपल्याला हे पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केलं नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची नोंद घेणे. तर 2 महिन्याचा हा आपल्याला वेळ या GRच्या डेटपासून दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक चार्टद्वारे या eKYCची माहिती देण्यात आली आहे की ही प्रोसेस एकंदरीत कशा प्रकारची असणार आहे. सर्वप्रथम जे लाभार्थी आहे त्यांनी ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्याला एक eKYC नावाचं बॅनर दिसेल की ज्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बॅनर क्लिक केल्यावर आपल्याला एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला लाभार्थींचा आधार क्रमांक ज्या लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक ज्यावेळेस फॉर्म भरला आहे तोच आपल्याला इथं नमूद करणे गरजेचं आहे. त्यानंतर संकेतांक किंवा कॅपाचा कोड हा कोड त्या वेबसाईट तिथं मेन्शन असतो. तोच कोड तुम्हाला तिथं टाकणे आहे. तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करसाल त्या ठिकाणी तो कोड तुम्हाला अवेलेबल राहील. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेकंड OTP बटनावर क्लिक करावे. म्हणजेच ज्यावेळेस आपण हा संकेतांक कोड टाकणार त्याच्यानंतर आपल्याला खाली सेंड OTP हे एक बटन असणार आहे ज्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हा जो सेंड OTP आहे जो मोबाईल नंबर आपण नोंदणी करताना दिलेला आहे त्याच मोबाईल नंबरवर आपल्याला OTP मिळेल. त्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन या ठिकाणी भेटतील. एक तर आपले eKYC आधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल. समजा आपले जर झाले असेल त्या ठिकाणी आपल्याला असा मेसेज येईल की eKYC आधीच पूर्ण झालेले आहे. किंवा जर आपले eKYC झाले नसेल तर आपल्याला असा मेसेज येईल की आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल. जर ते लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत नसेल तर या ठिकाणी आपल्याला असा मेसेज येईल की आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाहीत. म्हणजे आपलं नाव हे ती जी पात्रता यादी आहे त्यामध्ये नाही. किंवा दुसरा असा मेसेज आपल्याला येईल होय लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून आपल्याला सबमिट बटनावर क्लिक म्हणजे आपल्याला हे होय जेव्हा मेसेज येईल त्या ठिकाणी आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक पुन्हा जो कॅप्याचा कोड आहे तो नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेकंड OTP बटनावर क्लिक करा. त्यानंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे. म्हणजे ही जी इथपर्यंत प्रोसेस आहे ही या पर्टिक्युलर वेबसाईटमध्ये लॉग इनसाठी असलेली प्रोसेस आहे.
ज्यावेळेस आपण हा सेकंड OTP टाकणार त्यानंतर आपल्याला तो जो फॉर्म आहे तो फॉर्म तिथं आपल्याला ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये आपल्याला सर्वात प्रथम जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन करायचं आहे की ज्यानुसार माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. या ठिकाणी आपल्याला हो किंवा नाहीचा ऑप्शन द्यायचा आहे. म्हणजे आपल्याच कुटुंबातील कोणती व्यक्ती ही कर्मचारी जसे की सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा पेन्शनधारक आहे की नाही हा ऑप्शन आपल्याला तिथं निवडायचा आहे. त्यानंतर नमूद केल्याप्रमाणे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित, एक अविवाहित महिलेला लाभ घेत आहेत. म्हणजे एका कुटुंबातील फक्त एक विवाहित किंवा आणि एक अविवाहित महिलेला त्याचा लाभ आहे. त्या ठिकाणी आपल्याला होय किंवा नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर खाली आपल्याला एक चेकबॉक्स असणार आहे ज्याचे डिक्लेरेशन मेन्शन असतं आणि त्यानुसार आपण ते सबमिट बटनावर क्लिक करा. ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला एक संदेश येईल ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं असेल की सक्सेस, तुमचे eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. ज्यावेळेस आपल्याला असा मेसेज येईल त्यानुसार आपलं जे आहे eKYC सक्सेसफुली सबमिट झालं आहे याचा सर्वप्रथम आपण गुगलमध्ये जाऊन गुगल सर्चमध्ये लाडकी बहीण योजना हे टाईप करा. ज्यावेळेस आपण हे टाईप करणार आपल्याला माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री हे महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियल वेबसाईट आपल्याला दिसेल. या ठिकाणी जेव्हा आपण क्लिक कराल अशा प्रकारे आपल्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल ज्यामध्ये हा मेसेज बघा हा क्लिक करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. हा मेसेजवर आपण क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल हे अशा प्रकारे. तर या विंडोमध्ये आपण बघू शकतो लाभार्थी आधार क्रमांक. या ठिकाणी आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक मेन्शन करायचा आहे. त्यानंतर खाली आल्यावर आपल्याला कॅपेचा आपण मेन्शन आहे. हा कॅपेचा इथं मेन्शन केला आहे जसं की इथं 11640 हा कॅपेचा आपल्याला इथं मेन्शन करायचा आहे. हे रिफ्रेश बटन दिलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला कॅपेचामध्ये काही कन्फ्युजन असेल त्याच वेळेस तो वापरायचा आहे. आणि खाली मी सहमत आहे यावर आपल्याला क्लिक करून OTPसाठी पुढे जायचं आहे. तर प्रेक्षकांनो या प्रोसेसद्वारे तुम्ही तुमचं eKYC कंप्लीट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.